पॅराडाईजमध्ये आल्यासारखं वाटतं. आता ऑक्टोबरमध्ये चालू धंदा होतो तुमच्या रिलेशनवर. दुसरा आपला पंप आहे रोटोचा, डबल स्टेजचा पंप आहे. तर जरा आपण पण पाणी जरा देऊया चिमण्यांना, तेवढं जरा पुण्याचं काम करू. पहिल्यांदा ट्रिप करू 0 झाली. चलो गणपती बाप्पा मोरया. हॅलो, हाय, मी विनीत सुतार आणि तुम्ही बघता VRS व्लॉग्स. आज व्लॉगची सुरुवात डायरेक्ट आपण नदीवरनं करतोय. कृष्णा नदी आहे ही, किसनवीर कारखान्याला चाललोय. तिथे जाताना लागते, रस्त्यात आहे, चांगला स्पॉट आहे. म्हटलं ब्लॉगची सुरुवात ह्याच्यापेक्षा उत्तम असं दुसरं ठिकाण नाही करायला. नदीवरनं करायचं कारण आणि दुसरं असं की नदीवरनं पहिल्यांदा ब्लॉग करतोय मला वाटतं आपण. आपल्या गावात पण नदी पण मला तिथून केलं नाही मी. आणि दुसरी गोष्ट काय आहे की घरून ब्लॉग करायचा होता, पण ॲज युजल उशीर झाला आवरायला, सगळं निघायला. आता म्हटलं तिथे जर ब्लॉग करत बसलो असतो तर अजून लेट झाला असता, म्हणून म्हटलं कारखान्याच्या इथूनच ब्लॉग करू. कारखाना 1-2-3 किलोमीटर आहे इथून. याचा स्पॉट बघून घ्या कसा आहे. ओके का नाही? चलो. इथं पोचलो मी आणि झाडं बघ कसली क्वालिटीची. क्वालिटी वाटते ना, पॅराडाईजमध्ये आल्यासारखं वाटतं. इथं जातो वाडी सावलीत. कारखान्यावर तर पोचले आणि मला वाटतं 32 किलोमीटर बरोबर एक्झॅक्ट कारखाना आहे. 32.8. आज जातो आणि कामाला सुरुवात करूयात आपण. मला दाखवतो जमलं तर आत काय बघू. कारखाना शांत असला कसं वाटतं. कारखाने बंद झाले आता सगळे, गावाने बिवाने सगळे शांत एकदम. आता ऑक्टोबरमध्ये चालू, नोव्हेंबर. चलो मारुती दर्शन घेऊ, काम झालं पण कलटे मारू. जय हनुमान, जय श्रीराम. हे अनलोडिंग पीठ आहे, त्याला अनलोडिंग पीठ म्हणतात. जे बाहेरनं मोलॅसिस येतो ना त्या साथ हे करतात, स्टोअर करतात. आणि हे बघा, हे आपला टँकरनं बाहेरनं मोलॅसिस आले ते खाली डंप होते, दिसते का मोलॅसिस. हे घट्ट असते बघा. हे टाकी फुल करून घेतात आणि चला मागं, आणि ह्या टँकमध्ये स्टोअर करून ठेवतात. ठीक आहे. आणि टँकमध्ये स्टोअर करून ह्या पाईपच्या मार्गे, ह्या अंडरग्राऊंड पाईप आहेत बघा. ही पाईप अशी, हे तर पाईप दिसते की हे रस्त्याचे आहेत. इथनं पलीकडे डिस्लरी जाते कारखान्यात त्या स्टोरेज टँकला. चला तुम्हाला आता आपला पंप दाखवतो कसं काम करतो. असं मागणं मोलॅसिस येतं तिथनं त्या पाईपमधनं. आणि हा जो पंप दिसतो हा आपला पंप आहे, रोटोचा डबल स्टेजचा पंप आहे. हा पंप काय करतो, हे आलेलं मोलॅसिस ह्या पाईपलाईननं एकतर ह्या टँकमध्ये पाठवतो, किंवा ते तुम्हाला दाखवलं मासे रस्त्याच्या पलीकडं नेतो डायरेक्ट कारखान्यात. एवढा स्ट्रॉंग पंप आहे बघा रोटो. कसं आहे, जवळजवळ आहे ना हे 1 किलोमीटर अंतर भरत असेल. डबल स्टेजचा पंप आहे. डबल स्टेजचा पंप म्हणजे ह्याचं जे प्रेशर आहे ना 8 kg प्रेशर आहे. 6 kg पर्यंत सिंगल स्टेजचा पंप असतो, 6 kgच्या वर डबल स्टेज येते. आणि जे मोटर पण मोठे आहे, 30 किलोवॅटची मोटर आहे. चला विजिट तर झाली, आता जाऊ दुसऱ्या ठिकाणी. एवढं काय आत काय दाखवण्यासारखं नव्हतं. आपले पंप लागलेले आहेत तिथं, 1 पंप 3 पंप 3 4 हां 2 बाहेर आहेत नाही का, छोटे छोटे पंप आहेत. आणि काय आहे ना, कारखाना जरा एवढाही नाही आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग नाही, त्याच्यामुळे इथं काय नाही. बट तरी पण काय होतं आहे का, ऑफ सीझन चालू होईल ना आता, त्याच्यामुळं रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी आलेलो. मेन रिझन हे होतं. तिथे जास्त मोठंही होणार नाही, कारण कारखाना खूप ह्याच्यात नाव गेला आहे. मागच्या 5-6 वर्ष डब घ्यायला आलेला. आता मॅनेजमेंट चेंज झालं, सहकारी आहे, मॅनेजमेंट चेंज झालं. मग नवीन काय सरकारमध्ये पण आहे ते, पण त्यांचं चाललं आहे, म्हणजे काय करतील सो. तर तोपर्यंत म्हणलं रिलेशन काय मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे का, धंदा तुम्ही काय देताय कसं देताय हे महत्त्वाचं. धंदा होतो तुमच्या रिलेशनवर. तुमच्या रिलेशनशिप किती स्ट्रॉंग आहे, तुम्ही किती लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याच्यावर तुमचा धंदा होतो. आणि त्याच्यामुळं मी म्हणजे कारखाना हे असून पण आलेलो की एक रिलेशनशिप चांगलं डेव्हलप व्हावे आपलं. ठीक आहे, चलो आता दुसरीकडं लोणंद. चलो आपण चाललो आता लोणंदला. लोणंदला जायला खरं 2 रस्ते आहेत. एक तर इकडून मेन रोडला हायवेनं जाऊ शकतो, हायवेवर नंतर काठानं जायला लागलं. ते रेग्युलर रस्ता मला माहिती आहे, त्याच्यामधलं एक दुसरा एक रस्ता इथनं म्हटलं आता पिंपोडी वगैरे काय लागतं गाव आहे 2-3 त्या रोडला. आत्ता या साईडनं आलो
ह्या पुलावरनं आलो इकडून, तर हे बघा या तारा दिसतात का, तारा, तार बघा कशी वर आली ही तार इथं डेंजर नाही, टायरमध्ये घुसतील बरं का, डेंजर काम आहे. टेक केअर. कसं काय जायला, खड्डा तरी मोजायला पाहिजे का नाही. आहे ना हा सगळा वाई तालुका आहे, हायवेच्या वर मला माहितच नव्हतं वाई तालुका आहे. मला काय वाटायचं हायवेचा खालचा फक्त वाई तालुका आहे, हायवेच्या वर पण वाई तालुका आहे. झाड यायला फक्त क्वालिटी का नाही, मंदिर आहे कुठलं ते बुवा बाबा साहेब मध्ये काय मसोबाच झाड बरोबर रस्त्याने गेलं, क्वालिटीच वाटते ना, भारी घाट आहे बरं. आता नवीन नवीन रस्ते एक्सप्लोअर करायला जरा भारी वाटतं मला. त्यासाठी मी खरं हिमालयन घेतली, की मला माहीत होतं मला हे नाही असं बाहेर मार्केटिंगला जायला लागतं, मार्केटिंगचा जॉब आपला, मग त्याला फिरण्यासाठी आपल्याला बाईक पाहिजे, म्हणून हिमालयन घेतलं मी. आत्ता घाटातून येताना आहे ना एक खूप चांगली गोष्ट बघायला मिळाली, की प्रत्येक ठिकाणी 20-25 मीटरच्या अंतरावर आहे ना, असं 500 मीटरच्या अंतरावर असं हे केलंय, कॅन कापून वगैरे असं चिमण्यांना वगैरे पाणी प्यायला ठेवले, आणि जाणारे येणारे त्याच्यात पाणी वाटतात. म्हणजे 2-3 ठिकाणी बघितलं तर त्यात पाणी होतं. आता जरा आपण पण पाणी जरा देऊया चिमण्यांना, तेवढं जरा पुण्याचं काम करू. हे राव मला माहित नाही कुठलं गाव आहे, पण इतकं भारी सुंदर आहे ना हे, म्हणजे वडांचं गाव आहे, वडांचं. किती झाड हे, मला वाटतं महाराष्ट्रात खूप कमी रस्त्यात असे राहिलेत, त्याच्या दोन्ही साईडला झाड राहिलेत, नाहीतर सगळे कापून टाकलेत. मी आलो नाही अजून 4-5 किलोमीटर आले, आणि कंटिन्यू झाड आहे ती कंटिन्यू. सर्कलवाडी काय राव, जवळजवळ 10 किलोमीटर झाले, 10 किलोमीटर आहे ते सर्कलवाडी वगैरे, कंटिन्यू झाड दिसते, पुढं पण बाकीचे दिसते. कसं भारीच आहे ॲक्च्युली. सर्कलवाडी कोरेगाव तालुक्यातले, तालुका जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. क्वालिटीला फक्त स्पीचलेस आहे मी, स्पीचलेस. इतकं सुंदर आहे. खायला येतंय ना, असं कुठेतरी हॉटेल पाहिजे होतं का, तिथे जेवायला थांबलो असतो ना, त्या झाडात थोडं हॉटेल गेलं पाहिजे का, रेस्टॉरंट. दाट झाड आहेत ना, ठीक आहे बरं. वाव, सिम्पली वाव. रोड ट्रिप कुणाला करायचं असले ना गाडीवर 2 व्हीलर, तर ह्या रोडनं करा, वाई मार्गे वाटरमधनं तिकडून माघारी घरी सातारा. लागलाय सालपेचा घाट. सालपेच्या घाटातून आपण लोणंदला उतरलो, लोणंदमध्ये दाबून घेऊ आणि पुढचं विजिट करू. माझं आलं वरनं आलो घाटातनं, भूक लागलेली, शोधत आलो, इथे दिसलं हॉटेल व्हेज, इथे थांबलो आणि एक फोन आला त्याचं आलं सगळं ब्लॉग वगैरे करायचं राहिलं. झालं व्हिडिओ 3:30 झाले, गेलं बघ एक विजिट तेवढं करून घेऊ, गलती मारू नाही म्हणताय ना. 70 किलोमीटर आलं, 70 किती लांब झाला. भारी होतं ना रस्ता, त्या वडा झाड कसलं भारी होते रे. चलो 2 विजिट झाले आपल्या.
दुसरी पण झाली, आता आपण जाऊ शकतो. चांगली झाली विजिट, ते रिझल्ट मिळणार आपल्याला. आजचं काम झालं आपलं, आता डायरेक्ट घरी जाऊ. एक ॲक्च्युली क्लायंटला विजिट करायला गेलो होतो, आता वाजले 4:15, ते जास्तपर्यंत पास होणार. तुझी पण गडबड असणार, आपली पण आपण आपल्या जाऊया घरी. घरी जाऊन किरकोळ काम मग जर लई जोरात तहान लागलेली, बऱ्याच वेळ थांबायचा प्रयत्न केला पण काय थांबायला जमलं नाही कुठे. आता इथे येतात रस्त्याला स्पॉट बारीमध्ये कलिंगड कापून जाऊ मला जरा इथं थांबू. ओके उद्या कलिंगड खाल्ले, तहान पण झाली, जरा शांत झाली. आता जरा पुढच्या प्रवासाला निघू. हा स्पॉट बघायचा इथे आपला रेल्वे क्रॉसिंग आहे ना लोणंद आणि वाटरच्या मध्ये, चांगला स्पॉट आहे इथं. फ्रूटचे वगैरे बरेच हे आहेत असे, काय होतं ठेलेमध्ये, काय होतं ठेले वगैरे. चलो आपला रास्ता आलेला आहे. अपने को लेफ्ट में जाने का, सीधा रोड जाएगा सतारा. हम जाएंगे पेड़ रस्त्याचं काम झाल्यावर सातारा रोड मार्गे आपण जाणार, त्रिपुडी मार्गे घरी. आगा धरणेश्वर दिसतोय तिकडे, बंद करतो जायला. इथं पडलं तर थोबाडच माझं. ओके आता बघा हा रस्ता दिसतो ना इकडं, सरळ गेला या साईडला. हा जातो किनीला, राजश्रीच्या घरी. आणि आपण तिकडे जाणार नाही, आपण जाणार आहे आपल्या घरी चिंचनेर बंधनला. तर आपल्याला हा रस्ता जातो आणि इकडे जातो. हे आहे सातारा रोड. आहे दंडेश्वर दिसतोय का मागे? तुम्हाला म्हटलं दंडेश्वर दाखवावं आणि मग जावं, तेवढंच आपलं दर्शन होईल. कसं दिसतोय? बाहेर दिसतोय ना. आपलं एक प्लॅन करायचं बरं का, दंडेश्वरला पण जायचं आहे वर. बघू एखादा आता सॅटर्डे संडे असेल ना की प्लॅन करू, दंडेश्वरला जाऊ, वर जाऊन ब्लॉग पण करू. माझी ना एक गोष्ट सांगायची राहिली. काय मी एका फूड प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये गेलो होतो, तर आहे ना मी बघितलं राहू, तुम्ही आहे ना एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे हे जर खातच ना हे आपलं काय म्हणतात त्याला, सॉस वगैरे, सॉस म्हणा, फ्रूट पल्प वगैरे, खरंच बंद करा, इमिजिएटली बंद करा. एवढे घाणेरडे फ्रूट, म्हणजे सडलेले टोमॅटोज होते ती कंपनी, टोमॅटोचा सॉस बनवत होती, सडलेले अक्षरशः रस्त्यावर आपण जे टाकून देतो ना टोमॅटो, तसले टोमॅटो आणलेले भरूनच्या भरून सगळीकडं. तिथं एकदम सडलेले टोमॅटो अक्षरशः. अरे म्हणजे आपण गुरांना पण टाकत नाही, जनावरांना पण टाकत नाही, तसले टोमॅटो राव. शिक की चिंचनेर बंधन आलेलं आहे, घरी पोचले. पुलावर आले की समजा आपण चिंचनेरला सनराईज करून झाला. गावातली होळी आता फोटोवरून पेटवायची. बरोबर फोटोवरून दाखवतो तुम्हाला. गावातली होळी आमच्या कसे नैवेद्य ठेवले तिकडे. नारळ लय मोठी होळी असते. आपल्याला यायला उशीर झाला, येऊन झोपलो मी, तेव्हा लेट झाला. मी आता जाई आणि आले. हे जाई चल आपल्याला करायचं नैवेद्य तिकडे ठेवूयात. चल माझ्याकडे आहे का? आपण तिकडे जाऊन नैवेद्य ठेवूयात आणि मग हे करू. ठीक आहे या. असं गोल प्रदक्षिणा मारायची. पुढं 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 बघ, पुढं झालं पुढं. जुई तुला जमायचं नाही का नारळ टाकायला? हा थांब, ते होळीत नारळ. हा जाई टाक होळीला नारळ. ए गेला, चला असू दे. कुठं पण भाव पण ग्रामीण भागात जे सण वगैरे साजरे होतात का नाही, त्यांना खरंच तोड नाही. एवढं मोठं आहे ना, उत्साहानं वगैरे ते जबरदस्त. होळी का म्हणजे ही भक्त प्रल्हादाची मावशी. बो करून चालू दुसऱ्याचं मारुतीला वगैरे जाऊ जरा नैवेद्य आणण्यास बाकीकडे ठेवायला पण.